नमस्कार. अतुल अरवेनला, हिंदू जनजागृती समिती नागपूर जिल्हा समन्वयक. आज इथे आपण गुढीपाडव्यानिमित्त इतर अध्यात्मशास्त्रीय महत्त्व काय आहे हे बद्दल जाणून घेणार आहोत. हिंदू जनजागृती समिती ही मागील 23 वर्षापासून राष्ट्र आणि धर्मासाठी कार्य करत आहे. त्याच्यामध्ये धर्मशिक्षण, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, हिंदू संघटन विविध आयामामध्ये ही समिती कार्य करत आहे. याच्यामधलाच भाग म्हणजे धर्मशिक्षण. आज जे पण हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं महत्त्व आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचून त्यांनी याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने त्याचे प्रयत्न व्हावे या उद्देशानेच हा विषय आपला इथे आहे. गुढीपाडवा, तिथी युगादी चैत्रशुद्ध प्रतिपदा. आपल्या वेदांमध्ये म्हटलेलं आहे की 12 महिन्याचं वर्ष असतं. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की उद्गाता याचा वेद आहे आणि वेदामध्ये द्वादश मास संवत्सरे असं म्हटलेलं आहे. तर म्हणून आपल्या वेदांमध्ये सांगितल्यामुळे आणि त्याचा वर्षारंभ हा गुढीपाडव्याच्या तिथीला सुरुवात होतं. याच्या विरुद्ध 1 जानेवारीला काय आहे, 1 जानेवारीला कुठलंही बदल हा कुठल्याही स्तरावर होत नसल्यामुळे आपला हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडवा हा आपला सण आपण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे. आता हा गुढीपाडव्याचं काय एवढं महत्त्व आहे तो भाग आपण जाणून घेऊया. तर गुढीपाडव्यामध्ये कसं आहे की याचं नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक देखील महत्त्व आहे. तर नैसर्गिक महत्त्व काय आहे, तर ह्या पाडव्याच्या काळामध्ये वसंत ऋतूचं आगमन झालेलं असतं. सगळीकडे झाडांची जुने पाने गळून एक नवीन पालवी त्याला फुटत असतं आणि एक आपण म्हणू की आल्हाद उत्साहवर्धक असं वातावरण निर्माण झालेलं असतं. तर या सगळ्या वातावरणामध्ये कसं आहे की हा नैसर्गिक बदल आहे. हा नैसर्गिक बदल देखील आपण सगळेजण अनुभवत आहोत. तसेच ऐतिहासिक महत्त्व काय आहे, तर या तिथीला जो अहंकारी असा वाली आहे त्याचा प्रभू रामचंद्रांनी वध केला होता. तसेच या स्थितीला प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले होते. तर त्यांच्या राजाचं स्वागत कसं करावं किंवा विजय पताका कशी आपण विजय कसा साजरा करावा या उद्देशाने त्यातल्या सगळ्या प्रजाजनांनी आपापल्या घरीमध्ये गुढी उभारली होती. म्हणून त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. याच दिवशी शकांनी हुनांचा पराभव केला होता म्हणून शालिवाहन शके हे देखील या तिथीला सुरुवात झालं. याचं हे ऐतिहासिक महत्त्व आहे. नंतर याचं तिसरं महत्त्व काय आहे, तर आध्यात्मिक महत्त्व काय आहे. तर या तिथीला ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली. आता ब्रह्म साक्षात भगवंताने सृष्टीची निर्मिती केली म्हणून हा जो काळ आहे हा आपले जे पण आपण सणव्रत म्हणतो ते विश्वाशी जुळलेला हा निगडित असा हा वर्षारंभ आहे. तर आता सृष्टी निर्मितीला किती वर्ष झाले, तर आपण ही हिंदू कालगणनेनुसार आपण त्याचं किती जुनी आहे आपण जाणून घेतलं तर आतापर्यंत 15 निखर्व, 55 खर्व, 21 अब्ज, 96 करोड, 8,53,000 आणि 128वं वर्ष या गुढीपाडव्याला प्रारंभ होणार आहे. म्हणजे एवढं जुनं आपल्या हिंदू धर्माचं महत्त्व आहे. गुढीपाडव्यामध्ये अजून काय होतं, तर जे वातावरणामध्ये ज्या वेगवेगळे शक्ती प्रक्षेपित होतात त्या शक्तीचा आपल्या सगळ्यांना आध्यात्मिक लाभ व्हावा म्हणून जसं ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 तत्वासोबत प्रजापती आणि मीनाक्षी ह्या लहरी देखील वातावरणामध्ये असतात. तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रजापती लहरी आपल्या सगळ्यांना ग्रहण करता याव्या, सूर्यलहरी ग्रहण करता याव्या म्हणून याचं सगळ्यांचा आध्यात्मिक लाभ व्हावा म्हणून आपल्या घरी गुढी उभारली जाते. तर हे गुढीचं आपण महत्त्व जाणून घेण्यापूर्वी तत्पूर्वी आपण काय केलं पाहिजे, तर जसं सूर्याचं आगमन झाल्यानंतर आपण म्हणतो की सृष्टीचं पहिल्या दिवसात सूर्याचं आगमन झालेलं आहे. मग त्या दिवशी आपण काय केलं पाहिजे, तर त्या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, अभ्यंग स्नान केलं पाहिजे. नंतर आपल्या घरी आंब्याच्या पानांचं फुलं लावून त्याच्यामध्ये आपण तोरण लावलं पाहिजे. सगळ्यांनी नवीन वस्त्र धारण केले पाहिजे. आपल्या घरची प्रथम पूजा करायची, गुढीची सगळी तयार करायची. यांनी काय होतं की ते वातावरणामध्ये आपण सगळेजण संमिश्र होऊन त्या गुढीचा आपल्याला आध्यात्मिक स्तरावर जास्तीत जास्त लाभ करून घेता येतो. तर गुढीमध्ये काय केलं पाहिजे आपण, तर गुढीमध्ये आपण पूजनामध्ये काय करत असतो, तर एक बांबू असतो त्याला वेळू पण म्हणतात. तर तो बांबू त्याच्यामध्ये असतो. एक आपण म्हणू जारीकाठाचं त्याच्यामध्ये वस्त्र असतं, त्यासोबतच गाठी, कडुलिंबाचं पाला, आंब्याच्या पानाची डहाळी आणि एक तांब्याचा गडू
असं त्याच्यामध्ये लावलं जातं. तर तांब्याचंच का लावलं गेलं पाहिजे, तर तांबं हे सात्विक धातू आहे आणि या धातूकडे वातावरणामधली जी शक्ती आहे ती त्याच्यामध्ये आकर्षित होत असते. म्हणून हे सगळ्या जे विविध आपल्याला साहित्य लागत आहेत त्या माध्यमातून आपण गुढी सगळ्यांनी उभारली पाहिजे. तर ही गुढी कशी उभारायची, तर आपल्या घरी मुख्य दरवाजाच्या उजव्या भागाला एका पाटाच्या भोवती आपण एक सुंदर रांगोळी काढावी. त्या रांगोळीवर जे घरचं व्यक्ती आहे जो पूजा करणार आहे त्यांनी सोहळं धोतर किंवा सोहळं नेसून त्यांनी पूजा करावी. त्याच्यामध्ये प्रथम जो काठी आहे त्याला स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यावं. मग त्याच्यानंतर त्याला वस्त्र लावावं. त्याच्यामध्ये त्याला वस्त्र लावल्यानंतर गाठी त्याला आपण लावतो किंवा आंब्याचं पान किंवा कडुलिंबाचं पानाची जी ढाळी आहे ही त्याला आपण बांधत असतो आणि त्याच्यावर वरतर आपण गडू ठेवत असतो. तर याच्या मागे काय शास्त्र आहे, तर वातावरणामध्ये त्या तिथीला ज्या प्रजापती लहरी किंवा सूर्यकिरणं आलेले असतात हे सूर्यकिरणं आपल्याला ग्रहण करता यावे म्हणून ते वातावरणात ग्रहण करण्यासाठी तो जो गडू आहे तर त्याच्यामध्ये आपण त्याला कलश म्हणूया तर त्याच्यामध्ये उलटा ठेवला जातो. उलटा ठेवल्याने काय होतं की त्याच्यामध्ये जे वातावरणामधील लहरी ज्या गडूकडे येत असतात की त्या गडूमध्ये जे आतमध्ये जी शक्ती आहे ती त्याच्यामध्ये निर्माण होत असते आणि ही सात्विक ऊर्जा ही खालच्या दिशेने प्रवाहित होत असते. आणि प्रवाहित होत असताना कसं आहे की त्याला आपण जी कडुलिंबाची डाळी लावली किंवा आंब्याची डाळी लावली आहे हे सूर्यकिरणांच्या माध्यमातून वातावरणाच्या लहरी आपल्याकडे ऑब्झर्व करते किंवा खिचून घेत असते आणि हे सगळ्या शक्ती त्या गडूच्या आतमध्ये ते सगळे जमा होत असतात आणि त्याची योग्य दिशेने ती आपल्या वास्तूमध्ये त्या शक्ती प्रवेश करत असतात. हा त्याचं आध्यात्मिक कारण आहे. तर म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ही विधी अतिशय मनोभावे आणि भावपूर्ण सगळ्यांनी केली पाहिजे. कारण की कडुलिंब जे आहे या कडुलिंबाच्या माध्यमातून प्रजापती लहरी आपल्याला ग्रहण करायच्या असतात. तर या वातावरणातल्या प्रजापती ग्रहण करण्याचं माध्यम म्हणजे कडुलिंब. तर म्हणून कडुलिंबाचं तिचे विशेष महत्त्व आहे. त्याच्यामध्ये नैवेद्य काय असतो, तर बरेच जणांना नैवेद्य म्हटल्यानंतर साधारण जो नैवेद्य आपण करतो तो सगळ्यांना वाटतं पुरणपोळी किंवा अजून गोडधोड, तर ते आपण केलं पाहिजे. पण मूळ शास्त्र काय आहे, तर या दिवशी नवीन वर्ष सुरू होत आहे, वातावरण देखील बदलतं. मग मुख्य प्रसाद कसा आहे नैवेद्य, तर त्यामध्ये काय झालं आहे तर आंब्याच्या फोडी, कडुलिंबाचा पाला, हिंग, जिरं, डाळ, मध म्हणजे सगळे प्रकारचे जे पण चव आपल्या तोंडाला असते त्याचे सगळे त्याच्यामध्ये ते पदार्थ घातलेले आहे. तर ह्यांनी कशा आहे याच्यामध्ये एक आयुर्वेदिक पण भाग आहे की कडुलिंबाचा पाला किंवा आपण हे घातल्यानंतर आपल्याला काही रोगराई असेल किंवा काही शारीरिक आपल्याला त्याचा लाभ होत असतो या उद्देशाने आपण तो प्रसाद ग्रहण करत असतो. तर प्रसाद दाखवल्यानंतर सगळ्यांनी सामूहिकपणे तिथे आरती करावी आणि ब्रह्मध्वजाला प्रार्थना करावी की हे ब्रह्मध्वजा, गुढीला एक नाव आहे ब्रह्मध्वज देखील म्हणून, आणखी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली त्याचं प्रतीक म्हणून देखील गुढी आहे. तर तेव्हा आपण ब्रह्मध्वजाला प्रार्थना केली पाहिजे की हे ब्रह्मध्वजा, या पूजनाच्या माध्यमातून जी वातावरणातली चांगली शक्ती निर्माण झालेली आहे या शक्तीचा मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊ दे, माझ्या साधनेसाठी लाभ होऊ दे, अशी भगवंताच्या चरणी आपण सगळेजणांनी प्रार्थना करावी आणि हा जो सण आहे अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा. संध्याकाळी सायंकाळच्या पूर्वी आपण ही गुढी उतरवली पण पाहिजे. तेव्हा देखील त्याच भावाने गुढीला परत हळदी कुंकू लावून तिचं पूजन करावं आणि तिथे गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आपण मग ती गुढी खाली उतरवावी. ते वस्त्र घडी करून ठेवावं आणि ते जे आंब्याची डाळ आहे किंवा डाळी आहे किंवा कडुलिंबाचा जो पाला आहे तो आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावा जेणेकरून ते चैतन्य सगळे प्रक्षेपित होईल. तर याप्रमाणे आपण हा गुढीपाडवा अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो. या गुढीपाडव्याच्या ज्या शुभेच्छा आहे, बरेचदा काय होतं की शुभेच्छा म्हटलं तर सरळ हॅपी गुढीपाडवा असं म्हणून सगळ्यांना देतात. पण मूळ शास्त्र काय आहे, आपली मातृभाषा देखील महत्त्वाची आहे. तेव्हा मातृभाषेत आपण गुढीपाडवा दिल्याने आपल्यामध्ये जवळीकता निर्माण होते, आपल्याबद्दल आपल्या धर्माचं प्रेम निर्माण होतं, भाषेचं प्रेम निर्माण होतं. म्हणून सगळ्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा असं म्हणून प्रत्येकाला दिलं पाहिजे आणि प्रत्येकाकडनं घेण्याचा देखील प्रयत्न तसा केला पाहिजे. तर त्याचा आपल्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ होणार आहे. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग आहे की गुढीपाडवा हा जो तिथी आहे ही एक 3.5 मुहूर्तापैकी पण येत आहे. 3.5 मुहूर्ताचं सगळ्यांना महत्त्व माहिती आहे. 3.5 मुहूर्त कोणते, तर अक्षय तृतीया, दसरा, गुढीपाडवा
आणि दिवाळीमधला पाडवा आपण बलिप्रतिपदा म्हणतो, हे 3.5 मुहूर्त आहे. त्या मुहूर्ताचं काय वैशिष्ट्य आहे, तर या दिवशी प्रत्येक हा दिवसच पूर्ण शुभ असतो, प्रत्येक क्षण हा शुभ असतो. त्यामुळे या तिथीला आपण काही पण मंगलिक कार्य करत असू किंवा काही आपल्या त्या दृष्टीने काही एक शुभ दिशेने आपण काही प्रयत्न करत असतो, तर अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे. तर याचा आपण सगळ्यांनी याचं पण एक महत्त्व आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. सोबतच जसं नवीन वर्ष सुरू होत आहे, पुढे उन्हाळा असतो, तर म्हणून या दिवशी पंचांग श्रवण देखील होतं. म्हणजे अनेक जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांना देखील या दिवशी पंचांग श्रवण केल्यानंतर पुढचा उन्हाळा कसा राहणार किंवा पुढच्या पावसाळा कसा राहणार या दृष्टीने देखील त्यांना आधीच पंचांग श्रवण केलं असल्यामुळे त्यांना त्याची व्यवस्था करता येते. खूप पाऊस असेल तर मग काय व्यवस्था करायची, पाऊस कोरडवाहू असेल किंवा पाऊस कमी असेल तर मग अशाला आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, हा देखील पंचांग श्रवणाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना कळत असतं. म्हणून त्याचं देखील याच्यामध्ये आध्यात्मिक महत्त्व आहे. तर हा देखील एक महत्त्वाचा या सणाचं एक हे महत्त्व आहे. हा पण एक भाग जाणून घेतला पाहिजे. काही ठिकाणी असा भाग अनुभवला की आता आपण पुढच्या शतकाकडे चाललो आहे, नवीन युगाकडे चाललो आहे, तर आता ह्या परंपरा कशाला ठेवायच्या असं काही ठिकाणी बोललं जातं आणि मग ध्वज लावा असं सांगितलं जातं. पण ध्वज तर लावलाच पाहिजे. नवीन वर्ष आहे तर आपण तर ध्वज लावतोच आपल्या प्रत्येकाच्या घरावर. प्रत्येकाने आपापल्या घरी ध्वज लावला पाहिजे. प्रत्येक मंदिरांनी आपापल्या मंदिरांवर नवीन ध्वज लावला पाहिजे. ध्वज तर लावलाच पाहिजे. आपलं ते शौर्याचं प्रतीक आहे, तेजाचं प्रतीक आहे. पण सोबतच जे काही आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील डावलायला नको किंवा ते देखील आता जुनं झालं आहे असं न होता त्याचा आध्यात्मिक लाभ आपल्याला काय होणार आहे, ब्रह्मदेवा त्याची कृपा आपल्यावर कशी होणार आहे, ह्या दृष्टीने देखील आपल्या धर्मबंधूंनी विचार केला पाहिजे. आणि जे काही सणाशास्त्रामध्ये सांगितलेल्या कृती आहे त्या समजा आपण योग्य प्रकारामध्ये आचरणात आणल्या तर त्याचा आपल्याला आध्यात्मिक लाभ होतो, व्यावहारिक लाभ होतो आणि शारीरिक मानसिक देखील लाभ होत असतो. तर म्हणून सगळ्यांना आवाहन आहे की सांगितलेल्या विधीनुसार आपण समजा गुढीपाडवा साजरा केला तर निश्चित त्याचा आपल्याला लाभ होईल आणि गुढीपाडव्याचं खरं आपल्याला त्याचा समाजाला देखील लाभ करून घेता येईल. याप्रमाणे सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी सगळ्यांना नम्र विनंती. नमस्कार.